नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा लेसन एक्सप्लेन करणार आहे आणि लेसनचं टायटल आहे ऑन सेइंग प्लीज अँड दिस इज प्रिस्क्राइब्ड इन 12th स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड. तर सुरुवातीला आपण थोडं टायटल विषयी बघूया. टायटल असं का दिलं असेल? टायटल काय आहे? ऑन सेइंग प्लीज. आता आपण प्लीज हा वर्ड केव्हा वापरतो? म्हणजे कृपा करून. एखाद्याला आपण जेव्हा रिक्वेस्ट करत असतो त्यावेळेस आपण प्लीज हा वर्ड वापरतो. म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला प्लीज म्हणतो त्याचा काय फरक पडू शकतो हेच या लेसनमध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि इथे डबल कोटेशन, डबल इन्व्हर्टेड कॉमा इथे यूज केलेला आहे बघा. म्हणजे सगळं जे या लेसनमध्ये आहे हे कशाशी रिलेटेड आहे? या वर्ड रिलेटेड टू मॅनरिझम, रिलेटेड टू और सिग्निफिकन्स ऑफ सेइंग प्लीज और यू कॅन सी इवन एटिकेट्स. तर आपल्याला एक मॅनरिझमचा पार्ट असतो प्लीज, एखाद्याला पोलाइटली बोलणं. अँड द ऑथर इज गोइंग टू डिस्कस अबाउट ऑन सेइंग प्लीज. तर आपण टायटल सुरुवातीला थोडं मी डिस्कस केलेलं आहे. रिलेटेड टू मॅनरिझम म्हणजे कुठल्या पद्धतीनं तुमचे मॅनर्स आहेत, एटिकेट्सचा हा पार्ट असतो. तर आपण आईस ब्रेकर्स बघूया आता. आईस ब्रेकर्समध्ये काय होतं? आईस ब्रेकर्समध्ये जे ॲक्टिव्हिटीज दिलेले असतात दे आर युजफुल टू अंडरस्टँड व्हॉट आर वी गोइंग टू डिस्कस इन दिस पर्टिक्युलर लेसन. म्हणजे त्यामधनं आपल्या लक्षात येतं की आपल्याला या पर्टिक्युलर लेसनमध्ये एक्झॅक्टली काय स्टडी करायचं आहे. तर आईस ब्रेकर्स आपण बघूया. दीज आर नथिंग बट द प्री रिडिंग ॲक्टिव्हिटीज. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वन्स यू नीड टू अंडरस्टँड. तुमचं एक टेन्शन रिलीफ होण्याचं काम हे आईस ब्रेकर्स करत असतात. यातनं आपल्याला एक आयडिया येते की आपल्याला काय स्टडी करायचं आहे. सो ऑलरेडी आय डिस्कस्ड अबाउट द टायटल ऑन सेइंग प्लीज याविषयी मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे. तर आपण आईस ब्रेकर्समधल्या आता ॲक्टिव्हिटीज बघूयात. आता इथे जी फर्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली बघा काय आहे. तर लिस्ट द वर्ड्स ऑफ कोर्टसी दॅट वी यूज इन आवर डेली लाईफ, डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड एक्सप्लेन द पर्पज ऑफ यूजिंग इच. म्हणजे इथे काय दिलेलं आहे? कोर्टसी म्हणजे पोलाइटनेस, म्हणजे एखाद्याशी सौजन्यानं वागण्यासाठी असे जे वर्ड्स आपण यूज करत असतो. म्हणजे एकमेकांचं सोशल लाईफ, सोशल बिहेवियर इज व्हेरी इम्पॉर्टंट डेली बेसिसवरती असे वर्ड्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. आणि त्याचं पर्पज काय? एक्सप्लेन द पर्पज ऑफ यूजिंग इच. आणि त्याचं पर्पज देखील आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. आता इथे जसं दिलं बघा, वर्ड कुठला दिला? इथे फ्रेज दिले थँक्यू. आपण थँक्यू एखाद्याला केव्हा म्हणतो? एक्सप्रेसेस ग्रॅटिट्यूड. एक्सप्रेसेस ग्रॅटिट्यूड म्हणजे एखाद्याचं धन्यवाद मानण्यासाठी, एखाद्यानं मदत केली असेल इन दॅट केस वी यूज दिस एक्सप्रेशन. मी प्रत्येकाला एक एक एक्सप्रेशन इथे सांगतोय, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. लिसन टू मी केअरफुली. आता सेकंड घेतलं तर फॉर एक्झाम्पल मे आय. आपण एखाद्याला म्हणतो बघा मे आय. आता मे आयचा मिनिंग काय होतो? की तुम्ही परमिशन घेता, यू आर गोइंग टू टेक द परमिशन. म्हणजे हे एक काय आहे? एखाद्याची परमिशन घेणे म्हणजेच काय होतं? एक सौजन्यानं विचारणे, डायरेक्ट कुठले काम न करता यू आर गोइंग टू मे आय. मग हेल्प यू, मे आय गेट समथिंग, या पद्धतीनं आपण इथे यूज करू शकतो एक्सप्रेशन. त्यानंतर यू आर वेलकम. यू आर वेलकम. यू आर वेलकम मीन्स व्हॉट? आपण तुम्ही त्या केसमध्ये ग्रेटफुलनेस, थँकफुलनेस आपण इथे दाखवत असतो. किंवा एखाद्याला परत मदत करण्याची, एखाद्यानं म्हटलं थँक्यू आणि आपण जर म्हणत असू यू आर वेलकम, इन दॅट केस यू आर गोइंग टू से व्हॉट? दोघांच्याही साईडनं सोशल बिहेवियर आपल्याला इथं लक्षात येते. त्यानंतर इन दिस सिच्युएशन आय वूड. परत एकदा सांगतोय, इन दिस सिच्युएशन आय वूड. याचा अर्थ काय होतो? की तुम्ही एखाद्यानं मिस्टेक केली असेल, त्याला कुठल्याही पद्धतीचं विदाऊट स्कोल्डिंग दॅट पर्सन, त्याला न रागवता त्याला जर त्याची चूक सांगायची असेल तर यू कॅन स्टार्ट युअर एक्सप्रेशन इन दिस वे और युअर टॉक. इन दिस सिच्युएशन आय वूड. मी या सिच्युएशनमध्ये असं केलं असतं. पर्पज देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस वन अँड एक्सप्रेशन ऑल्सो. म्हणजे मी तुम्हाला आता कुठलं सांगितलंय? थँक्यू, मे आय, यू आर वेलकम अँड इन दिस सिच्युएशन आय वूड. त्यानंतर माय प्लेजर. माय प्लेजर म्हणजे एखाद्यानं आपल्याला मदत केली असेल आणि त्याला आपण मदत केली असेल, इन दॅट केस दॅट जर तुम्ही त्याला थँक्यू म्हणत असाल, दॅट पर्सन मे से माय प्लेजर. म्हणजे मला आनंद वाटला. म्हणजे आपण काय करू शकतो? हॅपी टू हेल्प अदर्स. त्या केसमध्ये आपण माय प्लेजर हे एक्सप्रेशन यूज करू शकतो. देन सो काइंड ऑफ यू. सो काइंड ऑफ यू बऱ्याच वेळेस यूज केलं जातं. ग्रेटफुलनेस, थँकफुलनेससाठी यूज केलं जातं. देन येस सर, नो सर
ॲक्सेप्टन्स आणि जर ॲक्सेप्ट करायचं असेल, एखाद्यानं म्हटलं असेल ओके यू हॅव टू फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स, यस एक्झाम्पल बघा, त्या केसमध्ये तुम्ही ॲक्सेप्ट करताय अँड इट इंडिकेट्स व्हॉट कोर्टसी ऑल्सो. तर हे सगळे जे मी आत्ता वर्ड्स सांगितले, ऑल दीज वर्ड्स आर व्हेरी इसेन्शियल, दे आर द कोर्टियस वर्ड्स अँड ऑल्सो एक्सप्लेन देअर पर्पजेस. नाव व्हॉट इज द सेकंड ॲक्टिव्हिटी, व्हॉट इज द सेकंड ॲक्टिव्हिटी देअर लिस्टेड बिलो. Listed below are a few character traits of people. Some are positive traits and while others are not. Tick the ones you feel are desirable. आता इथे काय दिलेलं आहे, कॅरेक्टर ट्रेट्स म्हणजे काही क्वालिटीज दिलेल्या आहेत कॅरेक्टरच्या एखाद्या व्यक्तीच्या. या प्रत्येकामध्ये यापैकी कुठली ना कुठली असते, काही पॉझिटिव्ह आहेत काही निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. मग त्यातली डिझायरेबल कुठली असते चांगल्या कॅरेक्टरसाठी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. विच आर द पॉझिटिव्ह ट्रेट्स, पॉझिटिव्ह ट्रेट्स कुठले आहेत. कनायविंग, व्हॉट इज फर्स्ट वन, कनायविंग, एखादं चुकीचं करणे ज्याला म्हणतो आपण, एखाद्याला साथ देणे चुकीचं करण्यात बट सिक्रेटली. तर हे आपल्याला गरजेचं आहे का, नॉट ॲट ऑल. मी जे लागत नाही त्याला क्रॉस करतो बघा इथे, सो दिस इज नॉट गुड ॲट ऑल. कनायविंग. इनसेन्सिटिव्ह, इनसेन्सिटिव्ह म्हणजे हार्टलेस, कुणाविषयी काही न वाटणारा, त्याला आपण इनसेन्सिटिव्ह पर्सन म्हणतो. इवन दिस इज नॉट एक्सपेक्टेड, हे डिझायरेबल आहे का, नाही, व्यवस्थित समजून घ्या, हे निगेटिव्ह आहे, ह्युमन ट्रेट्समधचा पार्ट आहे, बट इट मस्ट नॉट बी दॅट. स्लाय, स्लाय म्हणजे काय, आपण ज्याला धूर्त, लबाडी करणारा, आपण असं तर पाहिजे का, इट इज नॉट डिझायरेबल, हे अपेक्षित नाही आहे, सो दिस इज नॉट एक्सपेक्टेड ऑल्सो. देन ह्युमरस, येस यू मस्ट बी ह्युमरस समटाइम, सो विनोदी वृत्ती असणं गरजेचं आहे, म्हणजे याला टिक करतोय, सो दिस इज देअर. नाईव, नाईव म्हणजे काय, भोळा बाबडा, भोळा असूनही जमत नाही, दिस कॅनॉट बी, दिस इज नॉट डिझायरेबल ऑल्सो, मीन्स याला देखील क्रॉस करायचं आहे. अँड व्हॉट इज द नेक्स्ट वन, बिनोलंट म्हणजे काइंड, दयाळू ज्याला म्हणतो, येस असायला पाहिजे, म्हणजे हे देखील पॉझिटिव्ह ट्रेटमध्ये येतं. म्हणजे या लिस्टमध्ये जर बघितलं तर दोनच ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह ट्रेट्स दिसत आहेत, ह्युमरस अँड बिनोलंट. कॅरेक्टरिस्टिक ट्रेट्स आता दुसऱ्या याच्यामध्ये दिले, ॲग्रेसिव्ह, तुम्ही भांडखोर असायला पाहिजे का नेहमी, नाही, नॉट पॉसिबल, दिस इज नॉट गुड. देन स्कीमिंग, कटकारस्थान करणारे लोक असतात बघा, इवन कटकारस्थान करणं हेच योग्य आहे का, नो, नॉट ॲट ऑल, सो याला देखील क्रॉस करायचं आहे. वाईज, येस, शहाणपण ज्याला म्हणतो आपण, हुशारी, येस हुशार असायलाच पाहिजे तुम्ही, लॉजिक यूज करता आलंच पाहिजे, विजडम. देन इगोइस्टिक, नक्कीच नसायला पाहिजे, स्वाभिमान असावा पण तो इगो फार नसावा, सो इगोइस्टिक नको. देन मॅनिप्युलेटिव्ह, मॅनिप्युलेटिव्ह म्हणजे काय, एखाद्यावर ते दबाव, प्रेशर आणून त्याचा उपयोग करून घेणारा, हे देखील नको आहे, सो दिट्स कॅनॉट बी द ह्युमन ट्रेट, पॉझिटिव्ह नाही आहे. ज्याला क्रॉस केलं आहे ते निगेटिव्ह आहेत आणि ज्याला मी टिक केलं आहे दे आर व्हेरी युजफुल अँड दे मस्ट बी द पार्ट ऑफ वन्स कॅरेक्टर. रूड, उद्धट असायला पाहिजे का, नाही, तुमच्या बोलण्यामध्ये पोलाइटनेस पाहिजे. थोडक्यात आपण जो लेसन आत्ता डिस्कस करतोय, ऑन सेईंग प्लीज ऑफ एजी गार्डिनर, यामध्ये आपल्याला सोशल बिहेवियर, ह्युमन ट्रेट्स काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे आणि कशासाठी असायला पाहिजे ते इथं दिलेलं आहे. कॅरेक्टरिस्टिक ट्रेट्स, थर्ड इथे कॉलम बघा, बोस्टफुल, बोस्टफुल म्हणजे काय, बढाई मारणारा पाहिजे का, नो, दिस इज नॉट इवन पॉझिटिव्ह, याला क्रॉस करूयात. हंबल, येस, विनम्र असायला पाहिजे तुम्ही, पोलाइट असायला पाहिजे, सो दिस इज द ह्युमन ट्रेट. सर्वाईल म्हणजे चापलूसी करणारा, चापलूस याला देखील क्रॉस करतोय, तो देखील चापलूस नसावाच माणूस, तुमच्या कामातनं तुम्ही दिसायला पाहिजे. टेरेटोरियल, प्रादेशिकपणा किंवा आपण भेदभाव करणारा, प्रादेशिक ज्याला म्हणतो आपण, तसा देखील नसावा. देन पॅटर्नायझिंग, पॅटर्नायझिंग म्हणजे काय, मोठेपणाने ज्याला म्हणतो आपण, तर असायला पाहिजे, दिस इज एक्सपेक्टेड. अँड व्हॉट इज द लास्ट वन, जनरस म्हणजे काय, दानशूर देखील असायला पाहिजे. दानशूर म्हणजे काय, सगळं दुसऱ्याला देणे असं मिनिंग होत नाही, बट देअर मस्ट बी जनरॉसिटी. तर अशा पद्धतीनं इथे मी सगळे तुम्हाला डिझायरेबल पॉझिटिव्ह ट्रेट्स आणि जे डिझायरेबल नाहीत ते देखील सांगितलेले आहेत. तर यामध्ये डिझायरेबल परत सांगतो, विच आर दे, लेट मी यूज हिअर हायलाइटर, ओके. यामध्ये आता बघा, ह्युमरस आहे, तो गरजेचा आहे. बिनोलंट आहे, पॉझिटिव्ह सांगतोय मी तुम्हाला. वाईज आहे, त्यानंतर इकडे आहे बघा हंबल, आफ्टर दॅट पॅटर्नायझिंग,
अँड जनरस. ज्याला ज्याला मी आत्ता हायलाईट केलंय ते तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह ट्रेड्स एखाद्याच्या कॅरेक्टरमध्ये असायला पाहिजे. तर ही झाली सेकंड ॲक्टिव्हिटी. नाव व्हॉट इज द थर्ड ॲक्टिव्हिटी देअर? व्हॉट इज द थर्ड ॲक्टिव्हिटी? एटिकेट अँड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. एटिकेट अँड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पर्सन टू लिव्ह इन द सोसायटी. म्हणजे आपण समाजामध्ये सोसायटीमध्ये राहताना आपल्याला एटिकेट आणि मॅनर्स हे फार महत्त्वाचे आहेत. अँड रीड द फॉलोइंग अँड पुट देम इन प्रॉपर कॉलम्स. म्हणजे इथे दोन कॉलम्स दिले, एक दिलाय अप्रोप्रिएट आणि दुसरा दिलाय इनअप्रोप्रिएट. अप्रोप्रिएट अँड इनअप्रोप्रिएट. तर इथे आपण काय करूयात आता, अप्रोप्रिएट आणि इनअप्रोप्रिएट समजून घेण्यासाठी मी अप्रोप्रिएट असेल तर त्याला टिक करतो आणि इनअप्रोप्रिएट असेल तर त्याला काय करतो, याला क्रॉस म्हणूयात आपण, याला टिक करतो म्हणजे लक्षात येईल. अँड यू कॅन राईट इन युअर नोटबुक. तर बघा, टू रिसीव फोन कॉल्स वाईल यू आर इन अ लेक्चर ऑर क्लास. इनअप्रोप्रिएट आहे, चुकीचं आहे, म्हणजे दिस इज रॉंग. दिस इज रॉंग, इनअप्रोप्रिएट. टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाण्या अगोदर तुम्ही नॉक करणं गरजेचं आहे, परमिशन घेणं गरजेचं आहे. येस, दिस इज अप्रोप्रिएट. गुड. त्यानंतर बघा, टू थँक द पर्सन हू ऑफर्स यू टी ऑर कॉफी. एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला चहा विचारला असेल, कॉफीसाठी विचारलं असेल, येस, दिस इज इवन थँक्यू म्हणणं गरजेचं आहे, अप्रोप्रिएट. टू बी पोलाइट अँड कर्टस टू अदर्स. तुम्ही अतिशय पोलाइट, सौजन्यानं वागलं पाहिजे, दिस इज ऑल्सो अप्रोप्रिएट. टू लिव्ह द क्लासरूम विदाउट द टीचर्स परमिशन. दिस इज नॉट अप्रोप्रिएट ॲट ऑल. यू हॅव टू टेक परमिशन, सो दिस इज रॉंग. टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व्ड फॉर लेडीज ऑर फिजिकली चॅलेंज ऑर एल्डरली पीपल ऑन अ बस ऑर अ ट्रेन. आणि तुम्ही जर रिझर्व सीट्स असतील लेडीजसाठी किंवा फिजिकली चॅलेंज अपंग लोकांसाठी किंवा वयस्कर लोकांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी जर तुम्ही ते बसत असाल, इवन दॅट इज इनअप्रोप्रिएट. तर इथे लक्षात घ्या, अप्रोप्रिएट आणि इनअप्रोप्रिएट यातला फरक काय. अप्रोप्रिएट म्हणजे सोशली ॲक्सेप्टेड बिहेवियर आणि इनअप्रोप्रिएट म्हणजे काय, सोशली नॉट ॲक्सेप्टेड बिहेवियर, दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल. तर मी इथे आता टिक केलंय. परत लक्षात घ्या सगळ्यांनी, जे टिक केलेत, जे टिक केलेले आहेत, किंवा आता मी याला काय करतो, फॉर एक्झाम्पल हे जे 2, 3, 4 आत्ता मी जे बॉक्समध्ये घेतलेले आहेत हे सगळे कसे आहेत, अप्रोप्रिएट आहेत, अप्रोप्रिएट. आणि जे बॉक्समध्ये नाहीत 1, 5 आणि 6 हे इनअप्रोप्रिएट आहेत. डिअर स्टुडंट्स, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मी इथे तुम्हाला डिस्कस करून सांगितलं आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज. थोडक्यात यावरून लक्षात येतं, ऑन सेइंग प्लीज या पर्टिक्युलर लेसनमध्ये ए.जी. गार्डिनर आपल्याला फक्त कशाविषयी सांगणार आहेत, सोशल बिहेवियर, सोशल बिहेवियर. सो आपण हा जो लेसन आहे 2 पार्ट्समध्ये मी घेणार आहे. 2 पार्ट्स विल बी देअर. 2 पार्ट्स का आहे, तर एका पार्टमध्ये फार मोठा व्हिडिओ होईल अँड यू मे नॉट अंडरस्टँड इच अँड एव्हरीथिंग. त्यामुळे पार्ट 1 अगोदर बघा. आत्ता जो मी सांगतोय दिस इज पार्ट 1 आणि पार्ट 2 ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. यू कॅन गो दॅट वन. अदरवाईज डिरेक्टली प्लेलिस्टमध्ये जायचं, पार्ट 1 पार्ट 2 त्याच सिक्वेन्सनं तुम्हाला बघायचं आहे. तर सुरुवात करतोय. ए.जी. गार्डिनर यांची इन्फॉर्मेशन अगोदर आपण बघूया. आता पार्ट 1 मध्ये जे आहे ना, एक 2 व्यक्तींचं इथे त्यांनी सांगितलेलं आहे सोशल बिहेवियर. एक आहे वन इज लिफ्टमॅन, लिफ्टमॅन, आणि दुसरी जी आहे दॅट इज ऑफ अ गुड कंडक्टर, म्हणजे बस कंडक्टर. असे 2 अनुभव इथे सांगितलेले आहेत आणि ॲनालाइज्ड देअर सोशल बिहेवियर आणि त्यातनं बरेचसे कन्क्लुजन्स त्यांनी इथे सांगितलेले आहेत. तर पहिल्या याच्यामध्ये आपण जो पार्ट रिलेटेड टू लिफ्टमॅन आहे तो सगळा डिस्कस करणार आहोत. अँड इन सेकंड पार्ट वी विल डिस्कस अबाउट कंडक्टर अँड हिज सोशल बिहेवियर अँड कंपॅरिझन बिटवीन द सोशल बिहेवियर ऑफ लिफ्टमॅन अँड कंडक्टर. तर ए.जी. गार्डिनर यांच्याविषयी सुरुवातीला बघूयात. ए.जी. गार्डिनर म्हणजे अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर, 1865 to 1946. Means he was born at Chelmsford in Essex in 1865. आता चेल्मस्फोर्ड काय आहे, दिस इज अ काउंटी, तालुका प्लेस आपण ज्याला म्हणतो, काउंटी म्हटलं जातं याला इंग्लंडमध्ये. अँड ही वॉज बॉर्न इन 1865. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर ॲज अ जर्नलिस्ट.
पत्रकार म्हणून त्यांनी त्यांचं स्टार्ट केलं आहे. ॲट द एज ऑफ 37 ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ द डेली न्यूज लंडन अंडर द सुडोनेम और पेन नेम अल्फा ऑफ द प्लो. He made regular contributions to the Daily News, the Manchester Evening News, etc. आता इथे काय दिलेलं आहे, आपण सुरुवातीलाच बघितलं की त्यांनी सुरुवात केली होती जर्नलिस्ट म्हणून काम करायला, परंतु त्यांचं सुडोनेम पेन नेम म्हणजे लिखाणासाठी जे वापरलं जातं स्वतःचं ओरिजिनल नाव न वापरता वेगळ्या नावानं त्यामध्ये लिखाण करायचं. अल्फा ऑफ द प्लो असं नाव ते वापरायचे. अँड ही वर्कड विथ व्हॉट ही गेव रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन्स टू डेली न्यूज, द मॅनचेस्टर इव्हनिंग न्यूज या दोन यांना. नाव हिज एसेज आर युनिफॉर्मली एलिग्नंट. आता हा एसे आहे, लक्षात घ्या. ऑन सेइंग प्लीज इज अन एसे. ॲक्च्युली दिस इज अन एसे, एक निबंध ज्याला म्हणतो आपण. तर हिज एसेज आर युनिफॉर्मली एलिग्नंट, ग्रेसफुल अँड ह्युमरस. एलिग्नंट म्हणजे काय सगळ्यांनी अगोदर समजून घ्या. म्हणजे अट्रॅक्टिव्ह, मोहक. ग्रेसफुलचा मिनिंग देखील अट्रॅक्टिव्ह, मोहक होतो. आणि ह्युमरस म्हणजे काय, विनोदी. म्हणजे बघा त्यांचं रायटिंग हे कसं होतं, अट्रॅक्ट करणारं एखाद्या व्यक्तीला, बिकॉज सोशल बिहेवियर त्यांनी किंवा समाजातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी लिखाणामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत रिलेटेड टू मॅनरिझम ऑल्सो, समोर दिलेलंच आहे. त्यानंतर विनोदी, अम्युझिंग पद्धतीनं त्या प्रेझेंट केलेल्या आहेत. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोर, मेनी फरोज अँड ल्यूज इन द वाईल्ड आर सम ऑफ हिज बेस्ट नोईंग रायटिंग्स. हे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये बघा, त्यांचं रायटिंग्स आहेत. हिज युनिकनेस लाईज इन हिज अबिलिटी टू टीच द बेसिक ट्रूथ्स ऑफ लाईफ. यांची अबिलिटी काय बघा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कुठला आहे जी गार्डिनर यांचा, टू टीच, कशाची शिकवण देणे, बेसिक ट्रूथ्स ऑफ लाईफ, जे बेसिक सत्य आहेत, जे सत्य आहे लाईफचं, इन अँड इझी अँड अम्युझिंग मॅनर, अतिशय सोप्या पद्धतीने आणि अम्युझिंग, विनोदी पद्धतीने ते समजून सांगतात. ही रेज द क्वेश्चन ऑफ मोरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. मोरॅलिटी म्हणजे नैतिकता. आणि प्रत्येकाला कळत असतं की आपण जी सोशल बिहेवियर आहे, वेदर वी आर यू कॅन से बिहेविंग इन प्रॉपर वे आर नॉट, आपण योग्य पद्धतीनं वागतोय की नाही हे आपल्याला आपलं कळत असतं. इवन त्यांनी यावरच क्वेश्चन विचारलेलं आहे की मोरॅलिटी म्हणजे नैतिकता. तर हे जे दिलं आहे इथे आपण बघितलं की ए.जी. गार्डिनर यांची बेसिक इन्फॉर्मेशन आणि त्यांचं रायटिंग आणि त्याच्या थीम्स काय आहेत. नाव दिस इज अन एसे ऑन सेइंग प्लीज. इन ऑन सेइंग प्लीज ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ. काय सांगितलं या पर्टिक्युलर एसेमध्ये, व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स. व्हॅल्यू, महत्त्व काय आहे, काय व्हॅल्यू आहे, कुठल्या पद्धतीने आपण त्याची किंमत करू शकतो. अँड एम्पॅसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ कोर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. आणि सिग्निफिकन्स यामध्ये सांगितलंय त्यांनी, कोर्टसी अँड पोलाइटनेस, सौजन्याने वागण्याचं महत्त्व. सिग्निफिकन्स, सौजन्याने वागण्याचं. याचा अर्थ काय, तुम्ही म्हणाल सर आपण का सौजन्यानं वागत नाही. यस, इन सर्टेन, आता प्रत्येक सिच्युएशनल, माणसाचं वागणं सिच्युएशनल असतं अँड इट मे बी अनप्रेडिक्टेबल समटाइम्स, बट वी हॅव टू फॉलो सर्टेन रूल्स अँड रेग्युलेशन्स. वी मस्ट बी कर्टियस, वी मस्ट बी पोलाइट इन आवर डेली बिहेवियर. आता बघूयात आपण त्यांनी काय सांगितलेलं. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर्स स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड अँड हाऊ डिस्कोर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉइल ऑर पोल्यूट इट. सिम्पल आहे, जर तुम्ही पोलाइटली बोलत असाल, वागत असाल तर हे ॲटमॉस्फिअर चांगलं ठेवतं. आणि डिसकोर्टसी म्हणजे काय, असभ्यता, असभ्य वागणूक तुमची असेल तर तुमचे इल मॅनर्स, चुकीच्या पद्धतीनं मॅनरिझम तुमचं आहे, अँड इट मे स्पॉइल ऑर पोल्यूट युअर लाईफ, युअर डेली रुटीन ऑल्सो. सो लेट अस स्टार्ट विथ, आता हे डिस्कस केलेलं आहे, फार महत्त्वाचं आहे. ऑन सेइंग प्लीज. ऑन सेइंग प्लीज, आता एक लक्षात घ्या सगळ्यांनी, इथली जी लँग्वेज आहे आणि यामध्ये जे आलेले वर्ड्स आहेत, दे आर अ लिटल बिट न्यू फॉर यू, नॉट डिफिकल्ट, न्यू. त्यामुळे मी जे वर्ड्सचे मिनिंग सांगतोय ते देखील सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत, बिकॉज दे आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. जर तुम्हाला फक्त वरवरचा मिनिंग सांगितला तर फायदा नाही. म्हणून या पार्ट 1 मध्ये डिटेलमध्ये आहे, पार्ट 2 देखील डिटेलमध्ये आहे, अँड इट विल क्लिअर ऑल युअर कॉन्सेप्ट्स. ऑन सेइंग प्लीज,
ऑन सेईंग प्लीज ऑलरेडी कृपा करून आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस त्याच्यावर ते रिलेटेड आहे. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. इथे काय दिले बघा, सिच्युएशन दिली, सुरुवात कशी झाली. यंग लिफ्टमॅन आहे बरोबर, कुठे आहे, सिटी ऑफिस, आणि त्यानं काय केलं, एका पॅसेंजरला त्या लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं, लोटलं, ढकललं. व्हॉट इज द रिझन, आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग, कुठल्या तरी सकाळी एकाला असं केलंय आणि त्यासाठी त्याला फाईन दिलाय. ऑफेन्स, त्यानं जो गुन्हा केला होता. आता सोशल बिहेवियर ही ॲक्सेप्टेड नाहीये, नो बडी कॅन हिट एनीबडी, कुणी कुणाला लुटू शकत नाही. वॉज अनडाउटेडली इन द रॉंग अँड दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. आता सुरुवातीला असं सांगितलंय, बट व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, त्याच्या मागचं कारण काय आहे. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज, बघा म्हणजे प्लीज, कृपा करून या शब्दावर ते सगळं झालेलं आहे. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट, कंप्लेनंट म्हणजे काय, ज्याला लोटलं तो, कंप्लेनंट ज्यानं कंप्लेन केलेली आहे तो. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप, टॉप म्हणजे काय, सगळ्यात वरचा मजला ज्याला म्हणतो आपण. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज, टॉप प्लीज म्हणजे यामध्ये सोशल बिहेवियर. जसं जो कंप्लेनंट आहे जो लिफ्टमध्ये गेला त्यानं तर काय म्हटलंय, टॉप. इट इज जस्ट लाईक व्हॉट, ऑर्डरिंग दॅट पर्सन. अँड द लिफ्टमॅनचं काय म्हणणं होतं, यू हॅव टू से टॉप प्लीज, म्हणजे सगळं बघा, कृपा करून, रिक्वेस्ट, सोशल बिहेवियरवर ते बघा, मर्म ज्याला म्हणतो आपण, मेन पॉईंटवर ते एजी गार्डिनरने ते आत्ता बोललेलं आहेत. व्हॉट इज दॅट, saying please, on saying please. And this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. या वाक्यामध्ये काय म्हटलंय, what is the meaning of this word concession. concession म्हणजे काय, acceptance. आणि जसं आहे, and this concession being refused, आणि हे जे आहे ते रिफ्यूज केलं होतं, रिजेक्ट केलं होतं कुणी, टॉपवरती जायला, त्यानं लिफ्टमॅनने. and not only declined to comply with the instruction. comply means what is the meaning of comply, पालन केलं नाही, he did not follow the instruction of the person but hurled the passenger out of the lift. hurled म्हणजे काय, what is the meaning of hurled, फेकणे, लोटून देणे, ढकलून देणे, कुणाला, पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर लोटून दिलंय. याच्या मागचं कारण आहे फक्त द वर्ड प्लीज, सोशल बिहेवियर. This of course was carrying a comment on manner too far. बघा आता मॅनर हे ॲक्सेप्टेड आहे का, इझिली यू कॅन से. आपणही बघा आपल्या आता इथे आपण स्वतःलाही ऑब्झर्व करू शकतो की आपण एखाद्या सिच्युएशनमध्ये कसं वागतो. सो यू मस्ट नॉट बी डिसकर्टियस. नाव डिसकर्टसी is not a legal offense and it does not excuse assault and battery. आता बघा, डिसकोर्टसी म्हणजे काय, लॅक ऑफ कोर्टसी, रुडनेस, असभ्यता, हा लिगल ऑफेन्स नाही. सगळ्यांनी समजून घ्या. किती कुठल्या भाषा, लँग्वेज ही अतिशय सुंदर आहे अँड यू कॅन डेव्हलप युअर व्होकॅब्युलरी विथ द हेल्प ऑफ दिस वन. ग्रॅमर पार्ट देखील तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीनं समजू शकतो. सो डेव्हलप युअर व्होकॅब्युलरी. सेपरेटली मी ग्रॅमरवर ते घेणार आहे, यातले एक्झाम्पल्स घेणार आहे. फर्स्ट यू नीड टू अंडरस्टँड द मीनिंग. आता इथे काय दिलं आहे, डिसकोर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स. व्हेरी नाईस सेंटेन्स, व्हेरी नाईस. म्हणजे हा लिगल, वैधानिक कायद्याने गुन्हा नाही. डिसकोर्टसी, तुम्ही असभ्य एखाद्याशी वागला तर तुमच्याने कायद्याने गुन्हा होत नाही. दिस इज सोशल बिहेवियर. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ असॉल्ट अँड बॅटरी, दॅट इज अन अटॅक विच इन्क्लूड्स नॉट ओनली थ्रेट्स बट ऑल्सो ॲक्च्युअल यूज ऑफ व्हायोलन्स. जो कुणी केला होता लिफ्टमॅननं, कुणासोबत, पॅसेंजर सोबत. आता डिसकोर्टसीमुळेच झालं होतं ना, त्यानं प्लीज म्हटलं नाही म्हणून यानं त्याला मारलं. मारलं म्हणजे काय, ॲक्च्युली मारलं नाही तर त्याला ढकलून दिलं. सो दॅट इज द ॲक्च्युअल व्हायोलन्स और सम काइंड ऑफ थ्रेट ऑल्सो. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड I knock him down, the law will acquit me. Acquit, what is the meaning of the word acquit? म्हणजे निर्दोष सोडणे. And if I am physically assaulted, म्हणजे attacked, it will permit me to retaliate with reasonable violence. retaliate म्हणजे काय, to do something to someone who has done something bad to you. आता इथे एक सिच्युएशन दिली बघा, बऱ्याच ठिकाणी इफचा यूज केलेला आहे एजी गार्डिनरने. कशाचा, इफ.
इफ म्हणजे जर तर समजून सांगण्यासाठी बिहेवियर. आता इथपर्यंत काय दिलेलं आहे, जर तुमच्या घरामध्ये चोरटा आला असेल, रॉबरी करण्यासाठी बर्गलर्स आले असतील आणि तुम्ही त्याला मारलं, नॉक हिम डाऊन, किंवा तुम्ही त्याला अपोज केलं, इन दॅट केस तुम्हाला निर्दोष सुटका करण्यात येईल. दॅट इज नॉट ॲक्सेप्टेड लिगली. कायद्याने तो चुकीचं आहे चोरी करणं. किंवा इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, किंवा आपण जर एजी गार्डिनर स्वतःला इथे ठेवतो, आय एम फिजिकली असॉल्टेड, माझ्यावरती फिजिकली अटॅक झाला, तर इट विल परमिट मी, त्या केसमध्ये मला परमिशन असते की मी त्याला सेल्फ डिफेन्समध्ये काही करू शकतो. आय कॅन रिझनेबल व्हायोलन्स त्याच्यावरती अटॅक करू शकतो. ॲक्सेप्टेड आहे. बघा इथे एक आहे डिसकोर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स, पण आता हे जे एक्झाम्पल दिले बर्गलरचं, चोरड्याचं, दिस इज लीगल ऑफेन्स. कायद्याने याला आपण गुन्हा म्हणतो. आता इथे दोन गोष्टी इथे ऑन सेइंग प्लीजमध्ये या पहिल्या याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. एस जी गार्डिनर, इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय असेलंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ लॉ. असं होऊ शकतं कारण असेलंट म्हणजे कोण, अटॅकर. त्यानं काय केलेलं आहे, काही ज्या रूल्स आहेत, जे लॉ आहेत, तो ब्रेक केलेला आहे. त्यामुळे हे तुम्ही करू शकता अँड इट इज ॲक्सेप्टेड. आता त्या केसमध्ये तुम्ही पोलाईट नसू शकत आहे. बघा सिच्युएशन महत्त्वाची बघा. म्हणजे चोरटा आलाय आणि तुम्ही त्याला जर पोलाइटली म्हणत असाल, डू नॉट टेक एनिथिंग फ्रॉम माय हाऊस, तो ऐकणार आहे का? प्लीज म्हटलं तर जमणार आहे का? नो. सो सिच्युएशन इज डिफरंट. कायद्याने तो गुन्हा आहे. आता इथे बघा तुम्ही थोडं ह्युमरस देखील वाटतं बघा. आपण एखाद्यानं प्लीज न म्हणणं हे कायद्याच्या कचाट्यात घेऊन कायद्यानुसार कसं चुकीचं आहे हे दाखवण्यासाठी, म्हणजे इकडे कायदा आहे, एका ठिकाणी तुम्ही व्हायोलन्स करताय आणि इकडे तुम्ही कायदा नाही, असा त्याचा मिनिंग होतो. लेट अस डिस्कस आणि काय आहे त्यामध्ये. तर बट नो लीगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट मीन्स टू हॅव एनी लॉज, कुठलाही कायदा अगेन्स्ट बॅड मॅनर्स और कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायोलन्स अगेन्स्ट समथिंग which it does not itself recognize as a legally punishable offense. बघा यात काय दिलंय, बॅड मॅनर्स यासाठी तुमच्यावर कुठलाही लीगल गुन्हा होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्याला प्लीज म्हटलं नाही, देअर कॅन बी डिफरंट थिंग. तुम्ही रूड पद्धतीने वाजला, उद्धट पद्धतीने एखाद्याला बोललात, तो व्हायोलन्स, तो तुमचा त्यासाठी कायदाच नाही आहे कुठला. आणि तुम्ही व्हायोलन्स तिथे जे आहे म्हणजे काय, कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायोलन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इटसेल्फ रिकग्नाइजेस अ लिगली पनिशेबल ऑफेन्स. आणि तुम्ही व्हायोलन्स, जसं पहिली केस दिली होती बर्गलरची, चोरट्याची, त्यासारखं इथे तुम्ही व्हायोलन्स करू शकत नाही. कुठल्याही पद्धतीनं इथे गुन्हा किंवा भांडण करू शकत नाही. सो हिअर यू नीड टू अंडरस्टँड. हे कंपॅरिझन आहे ते समजून घेण्यासाठी. त्यानंतर इथे काय दिलंय बघा, व्हॉट इज द नेक्स्ट पार्ट इन दिस पॅरेग्राफ. नाउ and our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. आणि आपण काय सिंपती कुणाला देऊ शकतो, जर आपण लिफ्टमॅनला देत असेल, लिफ्टमॅनला जर सिंपती देत असेल, सांत्वन त्याच्या बाजूनं जर आपण होत असेल, ॲक्च्युली हे रिझनेबल आहे. इट मे बी, कारण कोण चुकीचं वागलंय अगोदर, पॅसेंजर. पण पॅसेंजरनं चुकीचं वागलाय, प्लीज म्हटलं नाही, टॉप प्लीज म्हणून त्याला पनिशमेंट, त्याला धक्काबुक्की करणं, दॅट इज नॉट ॲक्सेप्टेड. इट वुड नेवर डू इफ वी वर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस और स्कॉल ऑन देअर फेसेस. आठ्या पडणे, स्कॉल म्हणजे काय, कपाळावर आठ्या पडणे, देअर फेसेस. आता इथे काय दिलंय, टू बॉक्स म्हणजे का, फाईट विथ द फिस्ट. एखाद्याशी आपण भांडण करणे, मारामारी करणे करू शकत नाही जर तुम्हाला त्याचं वागणं आवडलं नाही, जर तुम्हाला त्यांच्या आवाजाचा टोन आवडला नाही, किंवा त्यानं कपाळावर आठ्या पडून तुमच्याशी जर तो बोलत असेल, म्हणजेच काय, social behavior is wrong. You cannot hit that person because this is not legally accepted. असा लॉच नाहीये, तिथे कुठला कायदाच नाहीये. Our fist would never be idle and the gutters of the city would run with blood all day. This is very nice. बघा किती चांगल्या पद्धतीनं इथे काय सांगितलं, एजी गार्डिनर काय म्हणतोय, जर असं अलाउ केलं, इफ इट इज अलाउड, तर सगळे जे गटर्स आहेत, सगळे जे ड्रेनेज आहे,
यामध्ये सगळीकडे ब्लर दिसेल आपल्याला. दिस इज एक्झॅजरेशन, ॲक्च्युली एक्झॅजरेशन आहे. कारण प्रत्येकजण सोशल बिहेवियरमध्ये कुठेतरी चुकतोय, मिसबिहेव होते. आवाज कुणाचा ॲग्रेसिव्ह असू शकतो. इट मे बी पॉसिबल, दॅट इज वाय. म्हणजे त्यांनी ही सिच्युएशन कशी सांगितली बघा. जर असं अलाउ केलं तर सगळीकडे रक्त वाहील, याचा अर्थ काय, दिस इज एक्सेसिव्ह ॲक्च्युली. म्हणजेच काय, आपण सोशल बिहेवियर ही आपली कोर्टियस नाही आहे. वी आर नॉट इझिली रेडी टू से प्लीज. वी आर नॉट रेडी टू बी ग्रेटफुल टू समवन इझिली. आपल्याला म्हणण्याची इंडियन सिनॅरिओ जर आपण घेतला, इफ वी आर गोइंग टू टेक इंडियन सिनॅरिओ, आपल्याला धन्यवाद म्हणण्याची फारशी तेवढी सवय नाही आहे. वी डू नॉट से दिस वन. सो इट इज निडेड, ॲक्च्युली इट इज निडेड. आपण नेक्स्ट पॅरेग्राफ बघूया काय दिलाय. आय मे बी ॲज uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. म्हणजे इथे काय, आय मे बी ॲज अनसिव्हिल म्हणजे काय, असभ्य वागणे ज्याला म्हणतो आपण. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायोलंट रेटिलिएशन. मी असभ्य जर वागत असेल त्या केसमध्ये, आणि जर लॉ असेल आणि कुणी जर काही जर त्याला अपोज करत असेल, सो व्हायोलंट रेटिलिएशन कॅन बी प्रोटेक्टेड विथ द हेल्प ऑफ लॉ. पण असा कायदा नाही. आय मे बी हॉटी म्हणजे काय, गर्विष्ठ. हॉटी म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो गर्विष्ठ असणे, अहंकारी ज्याला म्हणू शकतो आपण. और बुरिश. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बुरिश हियर? दिस वर्ड इज देअर, रूड, अनकल्चर्ड, म्हणजे ज्याला आपण असभ्य, उद्धट ज्याला म्हणतो. अँड देर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. आणि कायद्याने कशानेही याला कुठलाही ऑफेन्स म्हणता येत नाही. दिस इज नॉट अन ऑफेन्स, गुन्हा नाही. त्यामुळे इथे पेनाल्टी नाही आहे, कुठे पैसे भरायचे नाही आहे. पण व्हॉट इज द पेनाल्टी? पीपल आर गोइंग टू से, लोक काय म्हणतात, इल मॅनर्ड फेलो, असभ्य व्यक्ती, हेच तुमची काय असते, पेनाल्टी. Now, the law does not compel me to say please or to attune my voice to others people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my neck. This is the example actually. The law does not compel म्हणजे काय, पालन करण्यासाठी. कंपेल म्हणजे काय, कंपल्सरी ज्याला म्हणतो आपण. कंपेल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंपेल? दॅट इज कंपल्सरी. वेअर इज इट ॲक्च्युली? ओके. कंपेल म्हणजे दंड, सक्ती करणे एक प्रकारची. कुठलीही सक्ती करू शकत नाही. कशासाठी? प्लीज म्हणण्यासाठी किंवा दुसऱ्यांच्या आवाजात सगळ्यांना हो म्हणण्यासाठी. म्हणजे कुठली गोष्ट ॲक्सेप्ट करणे ॲज पर पीपल्स सेन्सिबिलिटी. सो आता इथे काय दिलंय, एनी मोर दॅन इट सेज दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मुस्टॅश और डाय माय हेअर, कलर करणार नाही. विअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक, ते देखील म्हणजे रिंगलेट्स म्हणजे अंगठी ज्याला म्हणतो आपण बॅकवर, ते विअर करणार नाही. सो दीज आर द ॲक्च्युली सर्टेन फिजिकल ॲक्टिव्हिटीज इथे सांगितलेल्या आहेत आणि त्यामध्ये फरक आहे. देर इज डिफरन्स. नाऊ कशामध्ये? युअर बिहेवियर as well as your physical activities. It does not recognize the laceration, a cut म्हणजे छेद ज्याला म्हणतो आपण, of our feeling as a case for compensation. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. यामध्ये कुठलाही अलाउन्स नाही, काही अलाउ होत नाही. मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस जर होत असतील, बघा ना, इफ समबडी इज गोइंग टू स्कोल्ड यू विदाउट रिझन, किंवा तुमच्याशी बोलताना कोणी जर उद्धटपणे बोलत असेल इन सोशल कॉन्टेक्स्ट, इन दॅट केस देर इज नो लॉ. तुमचा मोरल आणि इंटेलेक्च्युअल डॅमेज होत असतो. नाव इथे एजी गार्डिनर काय करतायत, ही इज टेलिंग अस हाऊ बॅड, यू कॅन से वॉट, बॅड मॅनरिझम और इल मॅनरिझम जे आहे, दिस इज नॉट ॲक्सेप्टेड. आणि त्यांनी फक्त सांगण्याचा प्रयत्न कसा केला आहे बघा. ही टूक वन सिच्युएशन दॅट इज between that happened, or this is an incident that happened between a young liftman and the passenger. त्यानंतर this does not mean okay, this does not mean that the damages are negligible. negligible म्हणजे काय, महत्त्व नसलेला. पण हे डॅमेजेस निग्लिजिबल आहेत असं नाहीये.
ते देखील महत्त्वाचे आहेत. इट इज प्रोबेबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर acutely heard by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins for which he could have got a legal redress. Redress म्हणजे काय? Redressचा what is the meaning of redress म्हणजे compensation. आता इथे काय होऊ शकतं? इट इज प्रोबेबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर acutely हर्ट. त्याला दुःख झालेलं आहे, तो दुःखी आहे. त्याला तुम्ही दुःख पोहोचवलंय कुणी? पॅसेंजरनं. त्याच्या मागचं कारण काय? व्हॉट इज रिगार्डेड ॲज अ स्लर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड स्लर? स्लर म्हणजे एक कलंक लागल्यासारखं आहे. बघा किती मोठ्या पद्धतीनं इथे एजी गार्डिनर यांनी सांगितलेलं आहे. दिस इज जस्ट लाईक अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. समाजामध्ये जे आहे त्याला एक कलंक लागलेला आहे. त्यानं मारलंय, दॅट इज द, त्यानं मारजोड मी वर्ड मारलंय यूज करतोय कारण त्याने ढकललं होतं पॅसेंजरला. बट इट इंडिकेट्स व्हॉट? कशापेक्षा? सोशल स्टँडिंगमध्ये त्याचं कलंक म्हणून त्याला आहे. ॲक्च्युली कुणाचं? तर पॅसेंजरला येऊ शकतो. बिकॉज दॅट पर्सन डिड नॉट से नथिंग पोलाइटली. काही पोलाइटली म्हटलेलं नाही आहे. ही वुड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स म्हणजे पायावरती जी पायाची नळी जी असते त्यावरती लात मारणे ज्याला आपण म्हणतो. फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस. त्याला लिगली कॉम्पेन्सेशन मिळायला पाहिजे. बघा आता दिस इज लॉ नाही आहे. जर असं करायचं म्हटलं तर एव्हरी डे, प्रत्येक दिवशी मिसबिहेवियर हा प्रकार आपण बघतो. And it cannot be a legal offense. The pain of a kick on the shin soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. हे बरोबर आहे बघा. आर सेल्फ रिस्पेक्ट, आपला स्वाभिमान. व्हॅनिटी म्हणजे प्राईड. तुम्हालाच आपल्याला स्वाभिमान असतो. इगो असावा थोडा, असतोच प्रत्येकाला. पण व्हॉट इज गिवन हिअर? जर एखाद्याला तुम्ही, आपण म्हणतो बघा, बोलण्याचा मार हा जास्त असतो कशापेक्षा? फिजिकली एखाद्याला मारल्यापेक्षा. म्हणजे कॉर्पोरियल पनिशमेंट ज्याला म्हणतो आपण. म्हणजे तुम्ही एखाद्याला लात मारली, जर त्याला त्या किक ऑन पायाच्या नळीवर लात मारणे, तर ते काही दिवसानं पेन कमी होईल. दॅट वुंड, जी इंजुरी झालेली असेल ती कमी होईल. पण कुठली इंजुरी, कुठली वुंड जी आहे, दॅट इज अ सेल्फ रिस्पेक्ट किंवा व्हॅनिटी, ज्याला प्राईड, एखाद्याचा स्वाभिमान जर दुखावला गेला तर दिवस तुमचा पूर्ण त्यामुळे वाया जाऊ शकतो, असं एजी गार्डिनर इथे म्हणतात. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट. ऑथर म्हणजे ज्यानं त्याचे लिहिलं होतं, कुठलं काय लिहिलं होतं, लिहिलं म्हणजे नॉट ॲक्च्युअल, यू इमॅजिन. रिलीफ, डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड. कुणी दिली होती त्याला? वुंड मीन्स व्हॉट? दॅट इज नथिंग बट सेल्फ रिस्पेक्ट. कुणामुळं लिफ्ट वनचा हे झाला होता? जस्ट बिकॉज ऑफ पॅसेंजर. ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आर अँड विजिटिंग हिज वाईफ इन द इव्हनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय? बॅलन्स. आणि ब्रूडिंग ओव्हर म्हणजे काय? थिंकिंग अँक्शियसली ऑर सॅडली अबाउट समथिंग. आणि त्याला वाईट वाटलं असेल, कुणाला? लिफ्ट म्हणला. आणि तो जोपर्यंत त्याच्या बायकोला भेटणार नाही संध्याकाळी, तोपर्यंत त्याचे मेंटल पीस जो आहे, मेंटल पीस, ज्याला जे दुःख झालं होतं त्याच्यामुळे, ते आता थांबणार नाही जोपर्यंत तो त्याच्या बायकोला भेटणार नाही. दिस इज जस्ट द एक प्रकारचं इथं ह्युमरस असं हे सेंटेन्स आहे. एक यामधनं काय लक्षात येतं आपल्या? यू कॅन अंडरस्टँड दॅट इवन कुठल्या पद्धतीनं, विनोदी पद्धतीनं यांनी ते इथे काय केलेलं आहे? मांडलेलं आहे. म्हणजे समाजामध्ये काय चुकीचं आहे यावर ते टीका केली. ॲट द सेम टाइम ही इज सेइंग दॅट वन, व्हॉट विल स्टॉप दिस नाव? व्हॉट विल स्टॉप दिस नाव? नाव फॉर देर आर फ्यू, वेअर इज इट? ओके, लेट मी नाव. For there are few things more catching than bad temper and bad manners. पण काही ठिकाणी यापेक्षा बॅड टेम्पर किंवा बॅड मॅनरपेक्षा म्हणजे वाईट स्वभाव किंवा चुकीच्या पद्धतीचे मॅनरिझम, याला देखील काय आहे? यापेक्षा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या कुठल्या? तर इथे काय दिलंय बघा. वेन सर अँथनी ॲब्सोल्यूट बुलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट. आता प्रश्न पडला असेल, हा सर अँथनी ॲब्सोल्यूट कोण आणि कॅप्टन ॲब्सोल्यूट कोण? तर इथे दिलंय बघा, सर अँथनी ॲब्सोल्यूट कोण? बुलीड म्हणजे काय?
बुलीड मीन्स what is the meaning of the word bullied over here? Threatened, धमकी देणे. Sir Anthony absolute page boy. This amusing incident is described in Act 3, Scene 1 of The Rivals in 1775, a comedy by Sheridan. Sir Anthony is Captain Jack Absolute's father. Sir Anthony. Captain Jack Absoluteचा कोण होतं? वडील. And Fag is the son's servant. आणि इथे काय दिलंय? फॅग हा कोण होता? त्याच्या मुलाचा सर्वंट होता. समजून घ्या काय दिलं इथे. आणि यातलं ऑन सेइंग प्लीजचा इथे काय संबंध आहे? सर अँथनी ॲब्सोल्यूट ऑफ बुलीड मीन्स थ्रेटन कॅप्टन ॲब्सोल्यूट. द लॅटर वेंट आउट अँड बुलीड हिज मॅन. बघा, एकाचा दुसऱ्यावरती राग काढणे ज्याला म्हणतो आपण. वडिलांनी कॅप्टन ॲब्सोल्यूटला काय केलं? त्याला थ्रेट दिले आणि बाहेर जाऊन कॅप्टन ॲब्सोल्यूट डिड व्हॉट द सेम टू द अनदर मॅन. अँड व्हॉट इज हिज नेम? फॅग. Whereupon Fag went to downstairs and kicked the page boy. म्हणजे बघा कुणाची रिॲक्शन कुणावर ते. सर अँथनी ॲब्सोल्यूटने कुणाला कुणाला धमकी दिली होती? कॅप्टन ॲब्सोल्यूट. कॅप्टन ॲब्सोल्यूटने बाहेर जाऊन कुणाला धमकी दिली? दॅट इज अ फॅग. आणि फॅगने जाऊन कुणाला किक द पेज बॉय, आणि कुणाला मारलं खाली जाऊन? दॅट इज अ पेज बॉय. आता पेज बॉय म्हणजे कोण? पेज बॉय म्हणजे कोण? आपण त्याला अ यंग मेल अटेंडंट जो असतो त्याला आपण पेज बॉय म्हणतो. प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप टू द लिफ्टमॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉय टू हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. आता इथे बघा, we infect the world with our ill humors. इथे काय दिलंय? दोन सिच्युएशन, कन्फ्यूज होऊ नका, खूप इझी समजायला. एक द रायव्हल्स नावाचा शेरिडन हा ऑथर आहे, त्याचा हा प्ले आहे. त्यामध्ये अशी सिच्युएशन होते की सर अँथनी ॲब्सोल्यूटनं कुणाला धमकी दिली? कॅप्टन ॲब्सोल्यूटली त्याच्या मुलाला त्याचा राग कुणावरती काढला? त्याच्या फॅगवरती. फॅग कोण होता? त्याचा तो फॅग इज अनदर पर्सन. आणि फॅगनं खाली जाऊन कुणाला मारलं? किक द पेज बॉय. इन द सेम वे इथे काय इमॅजिन केलंय? एजी गार्डिनर इज सेइंग लिफ्टमॅनला काय झालंय? त्याच्या बॉसनं सकाळी त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नसेल, आणि त्याचा जो बॉस असेल ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपेक्ट म्हणजे बायकोचं ऐकणारा, बायकोच्या याच्यामध्ये बायकोनं जसं म्हटलं तसं ऐकणारा असू शकतो. ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ, आणि त्याची जी बायको सकाळी ब्रेकफास्ट करताना. टू whom the cook had been insolent म्हणजे काय? व्हेरी रूड. आणि कुक त्यांच्या घरामध्ये जो आहे तो इन्सोलंट म्हणजे रूडली बोलला असेल, ॲग्रेसिव्हली. आणि त्यामुळे त्याचं कारण आहे ती हाऊसमेड जी आहे घरामध्ये काम करणारी, ती म्हटली असेल ती उलटून बोललेली आहे असं त्यानं इमॅजिन केलं. हिअर यू कॅन अंडरस्टँड सोशली अनॲक्सेप्टेबल थिंग्स. यामध्ये एक्झाम्पल कसं दिलंय बघा. आपण एकाचा राग दुसऱ्यावर, दुसऱ्याचा राग तिसऱ्यावर, किंवा हा माझ्याशी असं वागला म्हणून मी त्याच्याशी तसं वागेल, याचं म्हणजे हे इन्फेक्शन सारखं आहे. एखादा रोग कसा संसर्गजन्य असण्यासारखं आहे. बॅड मॅनर्स प्रोबेबली डू मोर टू पॉइझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅलेंडर? इथे कॉजेस अरेंज फॉर ट्रायल इन कोर्ट म्हणजे कारण ज्याला म्हणतो आपण. म्हणजे कुठल्याही क्राईमपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय? बॅड मॅनर्स हे एक अतिशय पॉइझनचं काम करत असतं स्ट्रीम ऑफ इन जनरल लाईफ. आपल्या दररोजच्या डेली लाईफमध्ये बॅड मॅनरिझम जर तुमच्याशी कुणी चुकीनं वागत असेल तर आपल्याला त्याला एक प्रकारचं पॉइझन म्हणजे काय? पॉइझन इज व्हॉट? निगेटिव्ह वर्ड. चांगलं वाटतं का तुम्हाला कोणी स्कोल्ड केल्यानंतर? इफ समबडी इज गोइंग टू ऑर्डर यू, हे चांगल्या पद्धतीनं जर सांगत नसेल, जर पोलाइटली सांगत नसेल, एक प्रकारचे पॉइझन त्या व्यक्तीविषयी तुम्हाला तुमचे यू कॅन से व्हॉट, यू कॅन चेंज युअर व्ह्यूज ऑल्सो. तुमचे त्या व्यक्तीविषयीचं एक मत चेंज होऊ शकतं. सो दिस इज इट मे हॅपन इन द सोशल लाईफ इफ देर इज बॅड मॅनरिझम. नाउ द नेक्स्ट वन. For one wife who gets a black eye
from an otherwise good natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. इथे काय दिलंय बघा, आता इथे इमॅजिन करा. फॉर वन वाईफ हू गेट्स, एखाद बायकोला एखाद काय केलेलं आहे, ब्लॅक आय म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ, चेहऱ्याच्या साईडला काळपट होणे कशामुळे, मारल्यामुळे. कुणी मारलंय, हजबंडने. आणि मोरॉस टेम्पर मीन्स व्हॉट, अनहॅपी टेम्पर. दिस इज व्हॉट, अनहॅपी टेम्पर. इथे फक्त बघा एक्झाम्पल्स दिलेले आहेत. असं जर झालं, देअर मे बी चेंज इन बिहेवियर, बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. पण आपण एखाद्या आपल्या खाजगी जीवनामध्ये कसं वागतो याला कुठलाही लिगल लॉ नाही. नो डेकॅलॉग, डेकॅलॉग ॲक्च्युली काय, डेकॅलॉग द 10 कमेंडमेंट्स, हे दिस इज फ्रॉम बायबल, could cover the vast area of offenses and no court could administer the law which govern our social civilities, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and mannerism. म्हणजे डेकॅलॉगमध्ये ठीक आहे आपण कसं वागायला पाहिजे दिलेलं असेल, पण कुठलंही कोर्ट अशा पद्धतीचे लॉ अजून मानत नाही आणि गव्हर्न होत नाही. सोशल सिव्हिलिटीज, असभ्य वागणे, यावर ते लॉच नाही. कुणी जर असभ्य वागत असेल तर त्याला पनिशमेंट होत नाही. त्यानंतर स्पीच चुकीचं असेल, टिल्ट ऑफ आर आयब्रोज, आयरॉनिकली आपण टिल्ट म्हणजे काय, एखादी उपहासात्मक आपण तशी बिहेवियर करत असतो. अँड ऑल आर मूड्स अँड मॅनर्स, त्यावर ते कुठल्याही पद्धतीनं जर चांगलं वागाल तर यू कॅन से व्हॉट, रिवॉर्डेबल, और अवॉर्ड, त्याला रिवॉर्ड दिलं जाऊ शकतं. जर चुकीचं वागत असाल, देअर इज नो, म्हणजे याला कुठल्याही पद्धतीनं ट्राय टू अंडरस्टँड, वी मस्ट बी व्हॉट, पोलाइट और कोर्टियस इन आवर सोशल बिहेवियर, एवढंच सांगायचं एजी गार्डिनरला. बट दो वी आर बाउंड टू एंडॉर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्टमॅन, most people will have a, let me go down, most people will have a certain sympathy with him, while it is true that there is no law much that compels us to say please. जरी आपल्याला सिंपती वाटत असेल लिफ्टमॅन विषयी, पण असा लॉच नाही की तुम्ही एकमेकांना प्लीज म्हटलं पाहिजे कृपा करून. There is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. Enjoins, what is the meaning of the word enjoins? म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, कंपेल म्हणजे नेसेसरी करू शकत नाही कुठलाच लॉ. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड, दॅट इज त्याचा मिनिंग होतो बघा, कन्स्ट्रक्ट्स. इंजॉइन्स म्हणजे काय, कन्स्ट्रक्ट्स सिव्हिल. कुठलाच असा लॉ नाही की ज्यामुळे आपल्याला, सिव्हिल म्हणजे काय, सभ्य. बघा, कुठलेही कंपेल म्हणजे काय, असं नेसेसरी नाही आहे की तुम्ही प्लीज म्हटलं पाहिजे. ही सोशल प्रॅक्टिस आहे, पण यामध्ये कुठल्याही लॉनुसार आपण सिव्हिल सभ्य होऊ शकत नाही. इट इज द पार्ट ऑफ युअर बिहेवियर. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शुड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. वी शुड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस म्हणजे ॲक्नॉलेज म्हणजे काय, एखाद्यानं जर मदत केली असेल, एखादा जर आपल्याला सर्व्हिस देत असेल, वी मस्ट से थँक्यू अँड प्लीज ऑल्सो. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आर वेज ॲज अ सोशल बिईंग्स. आणि प्लीज आणि थँक्यू हे जे वर्ड्स आहेत, जर कोणाला आपल्याकडं कोणाला जर काम करून घ्यायचं असेल कुणाला, तर आपण प्लीज म्हणणं गरजेचं आहे. आणि जर आपण त्या व्यक्तीला आपण थँक्यू म्हणणं देखील, ग्रेटफुलनेस, थँकफुलनेस मस्ट बी देअर अँड यू मस्ट बी ग्रेटफुल. आणि हा स्मॉल चेंज तुमचं सामाजिक जीवन जे आहे यामध्ये मोठा बदल करू शकतो. देर आर द लिटल कोर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल अँड रनिंग स्वीटली. बघा कशाशी कम्पेअर केलं आहे. बघा, कुठली मशीन असेल ना, त्याला जर ग्रीसिंग असेल, ऑइलिंग व्यवस्थित असेल, दॅट कॅन वर्क प्रॉपरली. इन द सेम मॅनर आपण ज्या छोट्या छोट्या कोर्टसीज म्हणजे काय, सभ्यतापूर्ण वागणूक किंवा जे शब्द आहेत ते सुरुवातीला बघा आपण बघितले त्याच्यामध्ये आईस ब्रेकर्समध्ये, हे एक ऑइलचं काम केलं जातं आपल्या सोशल बिहेवियरमध्ये. दे पुट आर इंटरकोर्स. इंटरकोर्स म्हणजे काय, कम्युनिकेशन, कॉन्व्हर्सेशन अपॉन द बेसिस ऑफ द फ्रेंडली कॉपरेशन, एक प्रकारचे मैत्रीपूर्वक एकमेकांना सहकार्य. अँड इझी गिव्ह अँड टेक, देणे आणि घेणे. इन्स्टेड ऑफ द बेसिस ऑफ सुपेरियर्स डिक्टेटिंग टू इन्फेरियर्स. आता सुपेरियर आणि इन्फेरियर अशी वागणूक एकमेकांना नसावी. सुपेरियर म्हणजे काय,
आय एम ॲट द हायर पोझिशन आणि दुसरा लोअर पोझिशनला आहे. इट मस्ट नॉट बी लाईक दिस अँड इट मे नॉट हॅव प्रॉपर सोशल बिहेवियर. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड, चुकीच्या पद्धतीनं आहे. दॅट वुड विश अ कमांड where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. Resentment means what? Anger. हे चुकीचं आहे. जर तुम्ही कमांड देत असाल, विश टू कमांड, इच्छा होत असेल, वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस ऑफ फॉर आस्किंग, विचारणे आणि आस्किंग, आणि याच्यामध्ये बघा ना, तुम्ही एखाद्याला जर पोलाइटली सांगत असाल यू वर्क मे बी गेट डन, इट मे बी गेट डन, तर तुमचं काम होऊ शकतं. जर तुम्ही, आणि त्यामुळे काय होऊ शकतं, ॲक्शन जर झाली तर त्याला रिॲक्शन येणार. सो देअर कॅन बी अँगर. डिअर स्टुडंट्स, इथपर्यंत जे आहे आपण डिस्कस केलं रिलेटेड टू लिप्टमन अँड बिहेवियर अँड डिफरंट आस्पेक्ट्स इन द सोसायटी. आता हा झाला पार्ट 1. आतापर्यंत जो घेतला आहे मी, दिस इज पार्ट 1. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे पार्ट 2 सगळ्यांनी बघायचं इन कंटिन्युएशन टू अंडरस्टँड द एंटायर लेसन, एंटायर एसे. स्टुडंट्स, अतिशय व्होकॅब्लरी, यामध्ये थोडे लॉंग सेंटेन्सेस आहेत, त्यामुळे समजून घ्यायला थोडं तुम्हाला त्रास होऊ शकतो. बट आय एक्सप्लेन इन मराठी इन सिम्पल वेज अँड इवन आय टोल्ड यू द मिनिंग्स ऑफ डिफरंट वर्ड्स. वेगवेगळ्या वर्ड्सचे मिनिंग देखील सांगितलेले आहेत. आय गिव्स डिफरंट एक्झाम्पल्स ऑल्सो. आता आपल्याला नेक्स्ट जो पार्ट आहे, पार्ट 2 मध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू सबस्क्राईब द चॅनल, like and share the video and also press the bell icon. thank you so much. सगळ्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो लिंक दिलेली आहे पार्ट 2 ची ती बघा. फर्स्ट पार्ट 1 सगळ्यांनी कंप्लीट बघा, देन गो फॉर पार्ट 2. थँक्यू सो मच.